मित्रांनो, राम मंदिराचे जे दानपेटी आहे, त्यात आपण सगळे मनोभावे दान देतो. खरं तर बरेच असे मंदिर असतात, की जे हॉस्पिटल चालवतात, ट्रस्ट चालवतात, भाविकांना फुकट मोफत जेवण पुरवतात. यासाठी खरं तर आपण सर्वांनी ते मन भरून दिलेलं दान असते. पण अयोध्येतील राम मंदिरात जे पैशाचा गैरप्रकार चाललेला आहे आणि टीव्हीला सगळीकडे बातम्यांमध्ये आता तेच दाखवत आहेत, की पैशाचा घोटाळा झाला, एवढे झाले, ते झाले. काही प्रमाणात कॅश एस-आय-टीने जप्तही केलेली आहे. उत्तर प्रदेश सरकारने एस-आय-टीची जी स्थापना केली होती, त्यांनी काही प्रमाणात कॅश रिकव्हर देखील केलेली आहे. पण मित्रांनो, आपण ज्या विश्वासाने देवाकडे दान करत असतो, का तर देव आपल्याला भविष्यात अजून सुख, शांती, समृद्धी देईल या हेतूने. पण हे पैसे देवापर्यंत न जाता किंवा कोणत्या गरजू व्यक्तीपर्यंत न पोहोचता ते मध्येच कोणतरी खात आहे आणि मला नाही वाटत आता औरंगजेब किंवा अफजल खान ह्यांच्यातलं कोण जिवंत आहे. म्हणजे हिंदूच हिंदूंचे पैसे चोरतंय का? नक्की हिंदूंच्या तिजोरीवरती डल्ला मारतंय कोण? तुमचे काय विचार त्याबाबत हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. जय सियाराम.